चला आज आपण पाहूया लहान मोठा. आता तुला ह्या दोन घड्याळ दिसतात का? हो. बरोबर आहे. ही चौकुट्टी आहे आणि ही गोल आहे. बरोबर आहे. आता याच्यामधली लहान घड्याळ कोणती आहे? ही. व्हेरी गुड. म्हणजे ही लहान घड्याळ आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, लहान घड्याळ खाली हे जे चौकट आहे दिलेली याला आपल्याला रंगवायची आहे. मग लहान घड्याळ कोणती आहे? ही. व्हेरी गुड. ही लहान घड्याळ आहे म्हणून आपण हिला रंगवूया. लहान घड्याळ आपल्याला रंगवायची आहे. मग ही झाली लहान घड्याळ. आता ही घड्याळ मात्र मोठी आहे. आता ह्या दोन हे दोन गाड्या पाय. ही काय आहे? स्कूल बस आहे. आणि ही काय आहे? कोणती कार आहे? ही कार आहे. बरोबर आहे. ही आता या दोन याच्यामध्ये आपल्याला मोठी गाडी कोणती आहे? हां, ही बस मोठी आहे. बरोबर आहे. म्हणजे ही मोठी बस आणि ही लहान कार आहे. म्हणजे बस आपल्याला मोठी आहे. मग आपल्याला काय सांगितलं, मोठ्या गाडीखाली जी चौकट दिली आहे ना आपल्याला ती रंगवायची. मग मोठी गाडी कोणती आहे? ही. मग ही आपल्याला रंगवायची आहे. आता खालचं चित्र बघा. हे कशाचं चित्र आहे? माठ. बरोबर आहे. घडा किंवा लहान. आता यामध्ये लहान भांडं कोणतं आहे? आता ही याच्यापेक्षा हे मोठं आहे. मग आपल्याला काय सांगितलं? लहान भांडं. मग या दोनपैकी लहान भांडं कोणतं आहे? व्हेरी गुड. हे आहे. मग आपल्याला त्याला रंगवायचं आहे. मग आपण ह्या लहान भांड्याला रंगवूया. आता इकडे बघ. ह्या दोन चेंडू पाय. हे दोन चेंडू आहे. हा एक चेंडू आहे, हा एक चेंडू आहे. याच्यातील मोठा चेंडू कोणता आहे? हा ब्लॅक कलरचा. बरोबर आहे. काळा. आणि हा कसा आहे? त्याच्यापेक्षा लहान आहे. मग आपल्याला काय सांगितलं? मोठा चेंडू रंगवायचा. मग मोठा चेंडू खाली जी चौकट दिली त्याला आपल्याला रंगवायची. म्हणजे हे झालं आपला मोठा चेंडू. समजलं तुम्हाला? लहान आणि मोठा ह्याला म्हणतात. लहान कोणता आणि मोठा कोणता? मागे आणि पुढे हे चित्र दिसून राहिलं तुम्हाला? दिसून राहिलं ना? आता बघा, हा एक मुलगा आहे आणि हा एक मुलगा आहे. आणि हा मधामध्ये काय आहे? पडदा. आपल्या खिडकीला कसा पडदा असते तसा हा पडदा आहे. आता या पडद्यामध्ये पाय. आता हा मुलगा कुठं आहे? कशाच्या मागे आहे? हा पडद्याच्या मागे आहे. आणि हा मुलगा पडद्याच्या पुढे आहे. मग पडद्यामागे लपलेला मुलाखाल्याला आपल्याला जे चौकट दिले त्याला रंगवायचे आहे. मग पडद्यामागे कोणता मुलगा लपलेला आहे? हा लपलेला आहे. बरोबर आहे. कोणता? हा लपलेला आहे. मग याच्या खालचा चौकट कोणता आहे? कोणता चौकट आहे याच्या खाली दिलेला? हे आपल्याला रंगवायची आहे ही चौकट. कारण हा मुलगा पडद्यामागे आहे. कुठे आहे? पडद्याच्या मागे. आणि हा कोण आहे? पुढे. याला म्हणायचं मग मागे, हा आहे पुढे. आता आणखी बघा. हा झोके. हे झोके दिसून राहिले तुम्हाला? तुम्ही झोके खेळता ना? आता बघा, हा झोपाळा आहे. आता ही एक मुलगी झोक्यावर आहे, ही दुसरी मुलगी आहे. मला सांगा आता कोणाचा झोका पुढे आहे? कोणत्या मुलीचा? या मुलीचा पुढे आहे. बरोबर आहे. आणि या मुलीचा मागे आहे. कोणत्या मुलीचा मागे आहे? या मुलीचा मागे आहे. आणि या मुलीचा पुढे आहे. मग पुढे आलेलं झोक्याला आपल्याला रंगवायचं. मग पुढे कोणता आलेला आहे? हा आलेला आहे. म्हणजे हा पुढे. याला म्हणायचं पुढे. आता हे बघा तुम्ही, ह्या दोन मुली आहेत. ह्या दोन मुली क्रिकेट खेळत आहेत. दिसतेच तुम्हाला? आता या मुलीमध्ये बघा, ही एक मुलगी आहे, ही एक मुलगी आहे. आणि हिच्या हाती काय आहे? बॅट. आणि हे जे तीन आहे त्याला स्टंप म्हणतात. काय म्हणतात? स्टंप. याला बॉल चेंडू लागला की आऊट होत असते. आणि हे मुलगी मागे आहे. आता समोर कोण आहे? जिच्या हातात बॅट आहे ती समोर आहे. आणि मागे कोण आहे? ही. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं? स्टंपच्या पुढे कोण आहे मग? ही. ही स्टंपच्या पुढे आहे. मग हिच्या खाली आपल्याला रंगवायचं आहे. स्टंपच्या पुढे आणि स्टंपच्या मागे. समजलं? आता आपण पाहू वर खाले. वर खाले. आता बघा, हे चित्र बघा. हे चित्र दिसते तुम्हाला? हे ट्री. या झाडावर काय आहे? माकड. आणि या पण चित्रामध्ये काय आहे? एक झाड आहे आणि माकड आहे. आता हा जो माकड आहे, हा माकड कुठं आहे? झाडाच्या वर आहे. बरोबर आहे. आणि हे माकड कुठं आहे? झाडाच्या खाली. बरोबर आहे. आता हे बघा, हा चेंडू कुठे आहे? टेबलच्या खाली. आणि टेबलाच्या वर काय आहे? पुस्तक. म्हणजे याला म्हणायचं वर. आता ही मुलगी कुठं आहे? वर. आणि हे कुठं आहे?
खाली. खाली. वर खाली. आता तसंच हे माकड एक वर आहे, एक खाली आहे. मग झाडाखाली कोणते माकड बसलं आहे? हे. हां, हे माकड खाली बसलेलं आहे. मग आपल्याला झाडाखालीला माकडाला गोल करायचं आहे. हे झाडाखाली बसेल माकड, याला आपण गोल करू. हे झाडाखाली बसलं आहे आणि हे झाडाच्या वर आहे. याला म्हणायचं वर आणि हा आहे खाली. आता हे दुसरं चित्र बघा. या दुसऱ्या चित्रामध्ये बघा आता दुसरं चित्र दिसते तुम्हाला. हे पहा, हे या चित्रामध्ये बघा एक गाडी आहे. ती कुठून चालली? पुलाच्या वरून. आणि त्याच्या खालून एक रस्ता पण आहे. ही रुळावरून चालली ही गाडी. ही ट्रेन आहे. आणि हा जो माणूस आहे हा स्कूटरनं चालला आहे. बरोबर आहे? समजते ना? हां, आता ही रुळावरून चालली म्हणजे पुलाच्या वरून आली. आता हे बघा, हा माणूस आता पुलाच्या खाली आहे. आणि ही ट्रेन मात्र वर आहे. पुलावर असलेल्या वाहनाला गोल कर. आता हे पुलावर कोणतं वाहन आहे? तर मग हे ट्रेन. या ट्रेनला आपण गोल करू कारण ही वर आहे. आणि हा माणूस कुठं आहे? स्कूटर घेऊन खाली. समजलं? आता आणखी बघा तिसरं चित्र पाहू आपण. तिसऱ्या चित्रामध्ये काय आहे? हा काय आहे? लाईट. बरोबर आहे. दिवा. आणि हे काय आहे? टेबलावर काय ठेवलेलं आहे? एक कप ठेवलेला आहे. मग या कपाच्या वर काय आहे? लाईट. वर आहे तो. आणि हा कप टेबलच्या वर आहे. म्हणजे टेबलाच्या वर कप आणि कपाच्या वर काय आहे? लाईट. लाईटाच्या खाली कप. आता दिव्याखाली कोणती वस्तू आहे? मग दिव्याखाली कोणती वस्तू आहे? तर ही काय? हे कप. ही दिव्याखाली. याला म्हणायचं मग वर आणि खाली. म्हणा वर खाली. चला हात वर करा. हां, असं. हात खाली करा. याला म्हणायचं मग वर खाली. समजलं? आता बघा, आपण काय पाहू? आधी नंतर. आता हे बघा, या कुंडीमध्ये काय आहे? 2 फुलाची झाडं आहेत. बरोबर आहे. मग आधी ही काय होते? आधी कळी येते आणि कळीच्या नंतर काय होते? तिचं फूल होते. म्हणजे आधी कळी नंतर फूल. आधी कळी नंतर फूल. हे असंच बघा. आता आई जेव्हा भाकर थापते, आधी थापते आणि नंतर ते भाजते. आधी थापते म्हणजे आधी तयार करते आणि नंतर भाजते की आधी भाजते? अगोदर तयार करते, है की नाही? आणि नंतर भाजते. बरोबर आहे. आता बघा, ही मुलगी पाय. ही मुलगी काय करते? सॉक्स घालते. आणि मग आधी बूट घालेल की सॉक्स घालेल? आधी काय घालेल? सॉक्स घालेल. बरोबर आहे. म्हणजे पायमोजे. आधी पायमोजे घालेल आणि नंतर बूट घालेल. म्हणजे आधी म्हणजे अगोदर आणि हे नंतर. आता हा मुलगा पहा. हा मुलगा काय घालून राहिला? हेल्मेट घालून राहिला. मग आधी हेल्मेट घालेल आणि नंतर सायकल चालवतो. म्हणजे आधी हेल्मेट घालणे आणि नंतर. म्हणजे हे 2 शब्द पाहिले आपण. आधी म्हणजे अगोदर आणि नंतर आधी नंतर. समजलं आम्हाला. आपण पाहू एक आणि अनेक. हे पुस्तक किती आहे? एकच आहे. आणि हे पुस्तकं जास्त आहे. मग या जास्तलाच अनेक म्हणतात. म्हणजे हे एक पुस्तक, हे अनेक पुस्तक. एक पुस्तक, अनेक पुस्तक. आता बघा, हे काय आहे? ब्रश. एक आहे. आणि हे काय आहे? अनेक ब्रश आहेत. कारण एकापेक्षा ते जास्त आहे म्हणून त्याला म्हणतात अनेक. हे एक, हा अनेक. एक, अनेक म्हणजे जास्त असले की त्याला अनेक म्हणतात. म्हणजे एकापेक्षा जास्त. आता हे बघा, याच्यामध्ये काय सांगितलं? एका वस्तूभोवती गोल कर. आता एक वस्तू कोणती आहे? हा ब्रश एकच आहे म्हणून आपण याला गोल करा. हे ब्रश मात्र एकापेक्षा जास्त आहे म्हणून हे अनेक आहेत. आता बघा, हा काय किती चेंडू आहे? हा एक. आणि हे अनेक. ह्या एक, हे अनेक. मग आपल्याला काय सांगितलं? अनेक वस्तू भोवती गोल कर. हे अनेक म्हणजे हे जास्त आहे म्हणून आपण याला गोल केलं. आता हे पहा, सूर्यफूल आहे. फुलाची झाड आहे. आता हे फूल किती आहे? आणि हे किती आहे? अनेक. म्हणजे हे एक, अनेक. मग आपल्याला काय सांगितलं? एका वस्तूभोवती आहे. मग आता ही एकच आहे म्हणून हिला आपण गोल करू. हे एक, हे अनेक. आता हे भोवरा बघा. हा एक भोवरा, हे अनेक भोवरा. हा एक, अनेक. आपल्याला काय सांगितलं? अनेक वस्तूभोवती गोल कर. मग आपण अनेक वस्तूभोवती गोल केलं. आता आणखी पहा, आपण मागच्या चित्रामध्ये पहा. या मागील चित्रामध्ये हे काय आहे? मग एक आहे की अनेक आहे? अनेक. आणि हे काय आहे? हे काय आहे? हे
एक आणि हे अनेक. आता हे पुस्तकं किती आहे? अनेक आणि हे एक. समजलं मग? एक आणि अनेक. आता बघा, आतापर्यंत जे आपण पाहिलं आधी नंतर वर खाली मागे पुढे, हां, हे जे पाहिलं आपण त्या आधारावरच आपल्याला फरक ओळखायचा. हे 2 चित्र आहेत, हे 2 चित्र आपल्याला पाहायचं आहे. पहा आता आतापर्यंत आपण जे पाहिलं वर खाली आधी नंतर मागे पुढे, त्या सर्वांच्या आधारे आपल्याला ह्या फरक पाहायचे. बघा, आपल्याला हे 2 चित्र जरी सारखे वाटत असले तर यामध्ये फरक आहे. आता बघा, एक एक फरक पाहू आपण. बघा, हे मुलगा मुलगी आहे. आता याच्यामध्ये बघा, हे वरील फरक बघा, हे काय आहे? पक्षी आहेत, बरोबर आहे. आणि हे पण पक्षी आहे. आता हे पक्षी काय आहे? कमी आहे आणि हे कसे आहे? जास्त आहेत. म्हणजे हा एक पहिला फरक. हां, म्हणजे ह्या अनेक आहेत, याच्यापेक्षा जास्त आहेत. हां, आता दुसरा आणखी बघा, हे बघा, हा मुलगा पुढे आहे, हे मुलगी मागे आहे. मग दुसऱ्या चित्रामध्ये पुढे कोण आहे? मुलगी. आणि हा काय आहे? मागे. म्हणजे हा एक फरक आहे. म्हणजे मागे पुढे, हा पुढे हे मागे. आता याच्यामध्ये हा मुलगी पुढे आहे, हा मागे आहे. हा दुसरा फरक. आता आणखी बघा, फुलपाखरू बघा, हे फुलपाखरू दिसते. आता हे फुलपाखरू इथं वर आहे आणि इथं मात्र हे फुलपाखरू खाली आहे, कारण चेंडूच्या जवळ आहे ती. हे मात्र वर आहे. म्हणजे हा झाला वर, हा झालं खाली. हा एक फरक आहे. आणखी बघू आपण, काही फरक आपल्याला दिसते का? हो, आहे आणखी. बघा, इथं फूल नाही, हे फूल इथं आहे, इथं फूल नाही. हा एक फरक. म्हणजे हे फूल याच्यात पण नाही, याच्यात पण नाही. समजलं तुम्हाला? म्हणजे हा एक फरक आहे. आणखी तुम्हाला काही फरक मी दाखवतो, ते फरक तुम्ही सांगायचं आहे. चला बघा, माझ्याकडे काही फरक आहे, ते फरक आपण पाहू. तुम्ही मला त्यामध्ये फरक दाखवायचे आहे. बघा, याच्यामध्ये मला फरक दाखवायचं आहे. हे चित्र दिसून राहिलं तुम्हाला? याच्यामध्ये फरक सांगा बरं. फरक कुठं आहे? सांग बरं तू, फरक कुठं आहे? झेंडा हलून राहिला, झेंडा हलू राहिला. व्हेरी गुड. म्हणजे हा याच्यामध्ये झेंडा, हा याच्यामध्ये झेंडा आहे, याच्यामध्ये झेंडा नाही आहे. आणखीन कोणता फरक आहे याच्यामध्ये? बघा, नाही. हां, म्हणजे इथं हे अनेक झाडं आहेत, इथं एकच आहेत. हा एक फरक आहे. आणखीन खेकडा नाही. हो, व्हेरी गुड. हा, या 2 चित्रामध्ये इथं खेकडा आहे, इथं खेकडा नाही. आणखीन खजाना नाही. इथं हा खजाना आहे, इथं हा खजाना नाही आहे. व्हेरी गुड. अशा प्रकारचे आणखी फरक आपण पाहूया.